नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा कसा बनवायचा। आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये याला मिरचीचा खरडा म्हणतात। तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। पूर्वीचे लोक पहा असा खरडा, भाकरी, त्यासोबत दही आणि फोडलेला कांदा शेतात जाताना घेऊन जायचे किंवा सकाळी न्याहारीसोबत असा खरडा आणि भाकरी खायचे। असाच झणझणीत खरडा कसा बनवायचा ही रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। पहिल्यांदा खरडा बनवण्यासाठी मिरच्या स्वच्छ धुवून त्याची अशी देठं काढून घ्यायची। सगळ्या मिरच्यांचे असे देठ काढून झाल्यानंतर मिरच्या अशा हाताने मोडून घ्यायच्या। अशा मिरच्या सगळ्या मोडून घेतल्या की मिरच्या तेलात टाकल्यानंतर सगळीकडे उडत नाहीत, त्यामुळे पहिल्यांदा आपण सगळ्या मिरच्या अशा मोडून घ्यायच्या। त्यानंतर तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा। तवा गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल छान कडलं की आता आपण त्यात मोडलेल्या सगळ्या मिरच्या घालून घ्यायच्या। मिरच्या घालून घेतल्यानंतर मिरच्या लाल रंग येऊपर्यंत तेलात छान भाजून घ्यायच्या। एकसारख्या सगळ्या बाजूने मिरच्या भाजून घ्यायच्या। असा हा खरडा बनवून ठेवला की आपल्याला गडबडीच्या वेळेला पिठलं बनवायचं असेल तर त्यात थोडा हा खरडा घातला की पिठलं खूप टेस्टी बनतं। असा हा खरडा बनवून ठेवला की 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये चांगला राहतो। आता अशा थोड्याशा मिरच्या भाजल्यानंतर त्यात आता आपण अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, थोडे लसूण पाकळ्या हे सगळं घालून छान 1 ते 2 मिनिट मिरच्या अशा परतून घ्यायच्या। शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण लाल रंग येऊपर्यंत मिरचीसोबत तेही भाजून घ्यायचं। सगळं छान भाजलं की खरडा खूप टेस्टी बनतो आणि टिकतो पण जास्त दिवस, त्यामुळे भाजताना छान असं भाजून घ्यायचं। 1 ते 2 मिनिट असं आपण सगळं भाजून घेतलो आहोत। छान असं लाल रंग येऊपर्यंत सगळं आपण भाजून घेतलो आहोत। त्यात आता आपण थोडेसे जिरे आणि थोडेसे तीळ घालून घ्यायचं। तीळ आणि जिरे थोडा वेळ तेलात परतून घ्यायचं। सगळं छान भाजून झाल्यानंतर आता आपण हे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचा। थंड झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून ओबडधोबड वाटून घ्यायचं। ओबडधोबड वाटलं की खरडा खायला खूप छान लागतो। आता आपण वाटताना त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं। पाहू शकता आपला खरडा बनवून तयार झाला आहे। असा हा पारंपरिक पद्धतीने आपला खरडा बनवून तयार झाला आहे। असा हा खरडा भाकरीसोबत खायला खूप छान लागतो आणि त्यात जर शिळी भाकरी असेल आणि त्यासोबत दही आणि कांदा असेल तर खायला खूप म्हणजे खूपच मजा येते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा। अशाच एका नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।